व्यास देते इंद्राला तसे बोधुनी ज्ञान पाजी हरे सारी जापसे नित्य शांती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य सद्गुणा महाराज जय जय अमृत वचन असा तिथे मला शब्द बाहेर वाचलेला आहे. तर हे वचनामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये अमृत वचन हा एक प्रकार आहे. अमृत म्हणजे शाश्वत गोड असणार असं जे अमृत वचन, तर हे कुठे वचन असं ऐकायला मिळत असतो हा एक मोठा प्रश्न आहे या संसारामध्ये. कारण आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक वचन आपण ऐकत असतो, वेगवेगळ्या प्रकारची वचन ऐकत असतो, परंतु त्या वचनांच्यामुळे आपल्याला समाधान मिळत नाही. ते क्षणभंगूर तेवढ्या पुरतं समाधान असते. परंतु अमृत वचन आपल्याला अमर करणारे जे वचन आहे, शाश्वत वचन आहे, असं वचन ऐकल्यानंतर आपल्या चित्ताला समाधान मिळत असते. म्हणून कधीही संतांचे अमृत वचन ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी सगळं काम धंदा सोडून जाणं प्रत्येकाचं हे आद्य कर्तव्य आहे. कारण आपण नरदेहाला का आलेलो आहे, या नरदेहामध्ये आल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे याची जाणीव त्या अमृत वचनामध्ये आपल्याला होत असते. संसारात जे आपल्याला वचन ऐकायला मिळतात ते संसारिक वचन असतात, ते तेवढ्यापुरती क्षणभंगूर असतात. परंतु अमृत वचन असतात हे आपल्याला आपल्या शाश्वत सुखाकडे घेऊन जाणारे असतात. म्हणून त्याचा लाभ कधीही सोडू नये. ज्याप्रमाणे आपण कुठे महाप्रसाद असतो, भगवंताचा महाप्रसाद मिळत असेल तर आपण हक्काने तातडीने जात असतो. त्याचप्रमाणे अमृत वचनाला पण जायला पाहिजे. कारण दोन्हीही महाप्रसाद आहे. हा जो महाप्रसाद असतो हा आपल्या मनावरती विशेष परिणाम करत असतो आणि त्याच्या जोडीला तो महाप्रसाद, ह्या दोघांचा जर संगम झाला तर सोन्यामध्ये सुगंध आहे. म्हणून दोन्ही प्रसाद कधी सोडू नये. परवा एक गंमत पाहिली एका ठिकाणी, इथे पाहिजे असं कोणी समजू नका. एक असा एक प्रकार पाहायला एक कोणीतरी बाई आल्या त्या जपाला आल्या होत्या आणि नेमक्या 12 वाजता आल्या. तर त्याला एकदम कार्यकर्ते भराभर त्याच्या समोर गेल्या. त्या कार्यकर्त्या होत्या कोणी इथला आहे प्रसंग, कोणी समजू नका, हा बाहेरचा प्रसंग आहे. तर त्यांना काय म्हणाल्या, अहो तुम्ही ते भोजनाला आलेले आहात, ठीक आहे प्रसाद घ्यायला आलेले आहेत, पण अगोदर जप करा नंतर प्रसादाला जा. तर एकदम असं कार्यकर्त्यांनी टाकून कधी बोलू नये. कारण काय आहे, कोणाच्या मनामध्ये कसा भाव असतो हा सांगता येत नाही. कारण भोजन हे सगळ्यांना घरात ईश्वराने दिलेलं आहे. ते काय भोजनाला येत नाहीत, ते एक भगवंताचा प्रसाद आहे. इथे भगवंताचं नाम अखंड चाललेलं आहे. त्या नामाचा प्रसाद जर माझ्या आतमध्ये गेला तर मला नाम घेण्याची बुद्धी होईल. अशा उद्देशाने बरेच मंडळी येतात. कोण कोणत्या उद्देशाने येईल हे आपल्या सामान्य मानवाला कळत नसतं. म्हणून कधीही कोणाला टाकून बोलू नये. समर्थांनी म्हटले सर्व विषयी सावधान, म्हणजे प्रत्येक ठिकाणी सावधानता ठेवली पाहिजे. हे कोण कोणत्या मार्गाने येईल, कोणत्या उद्देशाने येईल, काही आपल्याला सांगता येत नाही. म्हणून आपण काय करायचं, सगळं भगवंताचं सोडून द्यायचं. किंवा आम्हाला काय अंतर्ज्ञान नाही, आम्हाला काय कळत नाही, कोण कसा येत असतं काय वगैरे. आपण आपल्या भगवंताला सांगायचं, बाहेर तुझ्या दारामध्ये आलेला आहे, तुझं तू पाळून दे असं म्हणायचं. सगळ्यांसाठी प्रेमाने स्वागत करावं. कार्यकर्त्यांच्या वरती फार मोठी जबाबदारी असते. आजपर्यंत कार्यकर्त्याला कोणीही चांगलं म्हटलेलं नाही. सगळ्यांना अनुभव असतो, कोणी चांगलं म्हणत नाही. लाखामध्ये एखादा कोण कार्यकर्ता असतो त्याला चांगलं म्हणतात, पण बहुतेक 99% कार्यकर्त्यांना कोणी चांगलं म्हणत नाही. कारण कार्यकर्ते म्हटल्यानंतर त्याला स्टेजवरती वारंवार यावंच लागतं. काय कार्यक्रम चाललाय, काय नाही वगैरे सगळं, काय तिथे पाहिजे का, कसे उणीव आहे, काय आहे, सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. परंतु हे कार्यकर्ते वारंवार स्टेजवरती आले ना तर दुसऱ्या मंडळीच्या मनामध्ये येत असतो
अरे इथे कार्यक्रम आहे कोणाचा, कोण स्टेजवर सारखं येत असतं. काय असा एक प्रकारे घडला होता, इथे घडला असं समजू नका. तर इथे कोणी दर्शनाला येत होते, त्या लाईन मध्ये ते उभे होते आणि एक कोणीतरी एक बॉडीगार्ड तिथे उभे होते. तर त्यांनी त्यांना एकदम थांबवलं तिथे आणि मी थांबा, एकदम गर्दी जाऊ द्या, होळीमध्ये उभे राहा, असं काय करता तुम्ही वगैरे. काहीतरी थोडस रागाने मोठ्याने बोलले, काय रागाने बोलले नसते, त्याची बोलण्याची पद्धत तशी असेल. तर तेव्हा ते जे ग्रहस्थ आले दर्शनाला, तर तेव्हा ते काय म्हणाले, ते म्हणजे महाराज चहापेक्षा किटली जास्त गरम आहे. असे काही प्रकार घडतात. म्हणजे त्यांनी तसं मानून घेतलं, तर त्यांचा तसा उद्देश होता सांगण्याचा. त्यांचं एवढं म्हणणं होतं की शिस्तीने या, इथे उभे राहा. परंतु कार्यकर्त्यांच्या मध्ये काय आहे, वाणी अत्यंत गोड लागते. कार्यकर्त्यांनी फार सांभाळ लागते. त्याच्या मागे असं काही भाग नसतं असा, ते आपलं पटकन बोलून जातात. ते बोलून जातात, तर त्याचा परिणाम बऱ्याच काळपर्यंत टिकत असतो, तो एकदम जात नाही. तर त्यांनी कसं गोड बोलायचं, त्याला प्रेमाने सांगायचं, आता इथे गर्दी आहे, जर आपण बोलून उभे राहा, त्याच्यानंतर तुमचा नंबर काय गेलं, असं प्रेमाने सांगायचं. मग त्यांनी वाटलं हो काही हरकत नाही, मला काय काही नाही, असं तो स्वतःहून म्हणेल. म्हणजे असं आहे. तर ह्या कार्यकर्त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी सांभाळायच्या हे लक्षात ठेवायचं. बरे काही काळ कार्य करायचं असलं तर आपल्याला बालाजीची आवश्यकता असते. त्या शक्य कार्य काही करा, पण ते आवश्यकता असते, नाही म्हटलं तरी सुद्धा. मग ते काय करतात, प्रत्येकाला सांगतात किंवा आता असा कार्यक्रम आहे, ते जपाचा ठेवलाय कार्यक्रम किंवा आणखी काही कार्यक्रम ठेवलेला आहे, तर आपल्या शक्तीप्रमाणे काही मदत करा. बरे ते मदत करणाऱ्यांचे सुद्धा प्रकार अनेक असतात. त्यांचं काय असतं किंवा आमचं नाव काय तर तिथे यायला पाहिजे, काही असतं. हे बाहेरची गोष्ट आहे, कोणी इथे समजू नका. असं काय तर त्याचं असं असतं की आमचं नाव तिथे यायला पाहिजे. म्हणजे आम्हाला काहीतरी पुढे तिथे काही सहभाग घेता आला पाहिजे किंवा आमचं काहीतरी थोडस स्टेजवरून काहीतरी उच्चार केला पाहिजे, ह्या ग्रस्ताने असं केलं तसं केलं वगैरे. म्हणजे ह्या ज्या भावना असतात ना, तर आपण काय केलं पाहिजे, परमार्थ हा समजून केला पाहिजे. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, परमार्थ हा समजून केला पाहिजे. बरे आपण देणगी देत असतो किंवा ते जप करत असतो किंवा आपण कार्य म्हणजे त्यात कार्यकर्ते म्हणून सहभागी होत असतो, मदत करत असतो. तर ह्या गोष्टी का करायच्या असतात, तर या गोष्टी की आपली देहबुद्धी कमी करण्यासाठी सगळं आहे. जसं आपल्याला पैशाचं प्रेम आहे, पैशाची आसक्ती कमी व्हावी, आपला पैसा पवित्र व्हावा किंवा आपल्याकडून काहीतरी सत्कर्म घडावं म्हणून ते आपण मदत करायचं असतं किंवा कार्य करायचं असतं. तर ही भावना आपल्या मनामध्ये ठेवून कार्य केलं पाहिजे. आणि काय आहे, प्रत्येकाने जर एकमेकांशी आपापसामध्ये प्रेमाचे जर संबंध ठेवले, तर समजायचं बा सगळे भगवंताची लेकरं आहोत आपण, असं समजून एकमेकांच्या प्रेमाने जर बोललं ना, तर त्या कार्याला जास्त महत्व येत असतं. म्हणजे इतर लोक सुद्धा त्याच्या भागामध्ये आल्यानंतर त्यांनाही वाटतं की आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला खूप समाधान झालं, फार आनंद झाला. काही ठिकाणी खूप गमती जमते असतात. ते काय करतात, बाहेरच्या मंडळीने काय माहिती नसते त्यांचं अंतरंग काय आहे काय नाही वगैरे. ते आले की सगळं व्यवस्थित राहतं, म्हणजे बाहेरच्या मंडळी काय असं वाटत नाही छान आहे वगैरे. परंतु सगळं कार्यक्रम झाला, हे झालं, ते सगळं झालं, निघून लोक गेले की नंतर बऱ्याच दिवसापर्यंत आपापसामध्ये काय तर चर्चा होत राहतात. पण त्यांनी एवढा पैसा घेतला, काय खर्च केला, तिथे खायला पाहिजे साधंच होतं, काय असं विशेष काही नव्हतं, आहे उपाय असाच होता, चहाही विषय असा, सगळ्यात काय काय गोष्टी चालत राहतात त्यात. तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं आता समाज आहे हा, समाज संघटन अत्यंत कठीण आहे, सोपं नाहीये. तर अनेक लोकांच्या मनात विचार येतात किंवा आम्ही यांना जर पैसा दिलेला आहे, देणगी दिलेली आहे, तर प्रत्येकाने हिशोब दाखवला पाहिजे, आम्हाला हिशोब दाखवला पाहिजे किंवा एवढा पैसा जमला आणि इतका खर्च झाला. म्हणजे असे काही काय मनामध्ये डोक्यामध्ये प्रत्येकाच्या चक्र चालत असतो. त्यामुळे काय होत असतं की आपण कार्य कशासाठी केलेलं आहे हेच मनुष्य विसरून जात असतो. म्हणजे आता हे सगळं आपण जे केलेलं आहे 3 दिवसाचा कार्यक्रम सगळे जमलेले आहेत. खरोखर इथे फार अत्यंत शुद्ध पवित्र छान वातावरण आहे. इथले साधक फार समजदार आहे. इथं असा काही प्रकार नाही, हे पाहून फार आनंद झाला. तर याच्यातून आपल्याला काय शिकायचं आहे, प्रत्येक कार्यक्रमामधून आपल्याला हे शिकायचं आहे की माझी अहंकाराची भावना जी आहे ती वाढीस लागली की कमी झाली.
कार्य केल्यानंतर प्रत्येकाने आपण आपल्या मनापासून तपासून घेतलं पाहिजे, मनामध्ये, की खरोखरच माझा अहंकार दूर झालेला आहे का, की अहंकार वाढलेला आहे. जर अहंकार वाढला असं आपल्याला कळत असेल तर आपण त्या ईश्वराची क्षमा मागायची आणि त्यांना सांगायचं माझ्याकडून चुकलं, मला क्षमा करा, यापुढे आता असा अहंकार करणार नाही. राम सुखी म्हणसी, राम करता म्हणसी तेने सुखी होसी, मी करता म्हणसी तेने दुःखी होसी. समर्थ रामदास स्वामींचं हे महावाक्य आहे. म्हणजे याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण परमार्थाचं रहस्य त्यात साठवलेलं आहे. म्हणजे राम करता म्हणतो त्यामुळे तू सुखी होशील. समर्थांचेच अवतार ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, त्यांचं वाक्य नेहमी मुखामध्ये हेच असायचं की राम करताय असं म्हणा. आणि महाराजांनी सुद्धा पूर्ण आयुष्यामध्ये देह ठेवेपर्यंत कधी सुद्धा मी केलेला आहे असं कधी सुद्धा शब्द प्रयोग केलेला नाही. म्हणून त्याला संतत्व शोभतं, अन्यथा काय सगळं वेगळंच आहे सगळं. म्हणून परमार्थामध्ये अहंकार जायला, अत्यंत अहंकार गेला तर खरा परमार्थाचं महत्व आहे. हे परमार्थाचं रहस्य आहे, अहंकार नष्ट होणे. अहंकार आपल्या याच्यातून जायला पाहिजे. बाकीचे विकार थोडे राहिले तर हरकत नाही, ते इतके त्रास देत नाही, परंतु माणसाला अहंकार हा अत्यंत त्रास देत असतो. अहंकार गेला की बाकीच्या विकारांच्या वरती आपोआपच नियंत्रण येत असतं. म्हणून अहंकार कसा जाईल याच्यासाठी आपण उपाय शोधले पाहिजे. आणि सगळ्या संतांनी याच्यावर उपाय शोधून काढला. तो कोणता? सद्गुरूंची भक्ती, भगवंताची भक्ती. भगवंताने सद्गुरू वेगळे मानायचे नाही, एकच आहे दोन्ही. ते भगवंत हा सद्गुरूंच्या रूपामध्ये प्रगट झालेला असतो, तो देह धारण केलेला असतो, तो प्रत्यक्ष समोर आहे. म्हणून त्याला आपण साक्षात परब्रह्म समजून त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांची भक्ती केली पाहिजे, त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. त्यांच्या आज्ञेचं पालन करण्यामध्ये प्रत्येक जीवाचं कल्याण आहे. परमार्थ मार्गामध्ये आज्ञेचं पालन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आज्ञेचं पालन जमत नसेल तर काही अर्थ नाही. गोंदवलेकर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, ते काय म्हणतात की भगवंताची एक वेळ उपासना करणं सोपं आहे. जसं आता भगवंत येथे उभा आहे, मूर्तीमध्ये आहे, त्याला काय तुम्ही थंड पाणी घाला, गरम पाणी घाला, कसे खायला प्यायला नैवेद्य करा, हे करा ते करा, एखादच पूजा करा किंवा करू नका, तो काही सुद्धा बोलणार नाही. तो आहे तिथे फक्त साक्षी भावने तुमच्याकडे पाहत आहे. तो काही सुद्धा तोंडातून शब्द काढणार नाही, कारण त्या आपली तेवढी लायकीच नसेल तो काय आपल्याशी बोलणार. तो आपली जर अनन्य भक्ती असेल तर तो बोलेल. आपण जसं त्याच्याशी प्रेम करतच नाही तर तो कसा प्रेम करेल. जैसा देव जैसा भाव तैसा देव. तर परंतु जे देहामध्ये जे असतात ना, देहधारी सद्गुरूंची सेवा करणं, त्यांच्या सेवेत राहणं, त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हे अत्यंत कठीण आहे, इतकं सोपं नाही. समजा एखाद्याला काहीतरी आज्ञा केली 10 लोकांमध्ये, किंवा तो इथे बसून राहा, मी सांगेन तेव्हा उभारायचं, तोपर्यंत बसून राहायचं. इतकं सोपं नाही बरं काय. सांगितलं आपल्याला हा प्रसंग वगैरे, नुसती कल्पना करा तुम्ही तिथे. तर इतकं ते सोपं नाहीये की सांगितलं ते बसले तिथे हे राहिले वगैरे. तर याच्या पाठीमागे काय अनेक गोष्टी निर्माण होतात. कुठल्या निर्माण होतात? अहंकार जो आहे हा जागृत होत असतो. त्यांनी काय केलं, सेवा सांगितली, त्या सेवा लगेच तत्परतेने करणं हे म्हणजे अहंकार दूर केल्याशिवाय सेवा घडत नाही. समजा सद्गुरूंनी सांगितले एखाद्या वेळेस किंवा माझं एक असं काम आहे ते करून येते बरं, तर त्याच्यामध्ये काय आहे, तो अनेक वाटा काढेल त्याच्यामध्ये. हे म्हणजे सामान्य माणसांची कथा आहे, गोष्टी आहेत, सामान्य साधकांच्या गोष्टी आहेत. आपल्याला याच्यातून थोडे जायचं आहे, तर हे सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजे. ह्या सूक्ष्म गोष्टी आहेत, ह्या गोष्टी विशेष करून कुठे उलगडल्या जात नाही, पण ह्या उलगडणं अत्यंत जरुरी आहे. उलगडल्याशिवाय करणार कसं ते. समजा सद्गुरूंनी तुम्हाला सांगितलं किंवा आता हे वस्त्र आहे तेवढे धुवून आणतो, हे स्वच्छ करून आण, तर त्याला इतकी तळमळ लागली पाहिजे, मला सद्गुरूंनी आज्ञा केलेली आहे. त्याला आतमध्ये अत्यंत प्रेम निर्माण व्हायला पाहिजे की मला सद्गुरूंनी भक्ती त्याला सांगितले, आज्ञा केली आहे की वस्त्र धुवून आणतो, तर त्याला असं वाटलं पाहिजे की मी आज्ञेचं पालन केव्हा पटकन करेन, असं त्याच्या मनामध्ये भाव जागृत व्हायला पाहिजे.
आपण इथे सगळे बसलेले आहात, समजा इथे देहधारी तुम्हाला सद्गुरू आले तुमच्या समोर आणि त्यांनी तुम्हाला असं आज्ञा केली, तर तुम्ही काय कराल हे प्रत्येकाने मनामध्ये ठेवा. समजा तुम्हाला 11 वाजता ऑफिसमध्ये जायचं आहे आणि त्यांनी सांगितलं की 11:30 वाजता मला येऊन तू भेट अमुक ठिकाणी, तर तुम्ही त्यांना काय उत्तर द्या? प्रत्येकाने आपापल्या मनाशी विचारायचं आहे. सद्गुरु भक्ती करणं इतकं सोपं नाही. त्याच्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात आणि सद्गुरु हा भगवंतच आहे अशी मनामध्ये दृढ भावना पाहिजे. नाहीतर काय होत असतं, आपण जर मानवीय जे धारण आहे, मानवी आहे असं जर आपण त्याच्याशी समजून जर व्यवहार करू लागलो तर आपल्याला इतकी सेवा करता येणार नाही. मानवी हा म्हणजे मानवी बुद्धी जी आहे ते आपली बाजूला ठेवल्याशिवाय त्यात भगवंत आहे आपल्याला दिसणार नाही. आणि जोपर्यंत सद्गुरूच्या मध्ये भगवंत दिसत नाही तोपर्यंत आपण त्याच्याशी मोकळेपणाने किंवा शिस्तीने पद्धतीने अशा आपण वागणार नाही. आपण काहीतरी हातचा ठेवून वागत असतो. देहधारी सद्गुरू भेटले तर आपला काहीतरी हातचा आपण ठेवतो बाजूला आणि त्याप्रमाणे त्यांच्याशी आपण व्यवहार करत असतो आणि त्यामुळे आपल्याला परमार्थ जसा साध्य व्हायला पाहिजे तसा होत नाही. ब्रह्मानंद महाराजांचं उदाहरण पहा, हे मी वारंवार आपल्याला ऐकवलेलं आहे त्यांचं उदाहरण. तर ते काय म्हणायचे की पंढरपूरचा जो पांडुरंग आहे तर तो पाषाण नाही, साक्षात तो भगवंत तिथे उभा आहे. आणि काय म्हणायचे, गोंदवल्याचे ब्रह्मचैतन्य महाराज जे आहेत हे मानव नाहीये. पहा त्यांची उच्च भावना केवढी आहे. म्हणजे त्यांनी महाराजांच्याकडे कधी मानवी बुद्धीतून पाहिलंच नाही. हे मानव आहे, मनुष्य आहे असं कधीही महाराज ब्रह्मांड महाराजांच्या मनात विचार आलाच नाही. ते म्हणाले साक्षात परब्रह्म आहे. जेव्हा महाराजांनी देह ठेवला आणि त्यांना कळलं, त्याच्या जेव्हा तार गेली की महाराजांनी देह ठेवलेला आहे, तर तेव्हा पटकन ते खाली बसले, ढसा रडले आणि म्हणाले, ते नागप्पाने त्या तार आणली होती, नागप्पाला म्हणाले काय म्हणजे तू काय समाचार आणस, म्हणाले 2 पैशाच्या तिकिटामध्ये साक्षात परब्रह्माचं दर्शन घडत होतं म्हणाले. आता कसं करणार ते? म्हणजे त्यांची ही भावना त्यांच्या प्रती होती. म्हणजे अशी भावना सद्गुरूंच्या प्रती असली पाहिजे. ज्यांची अशी भावना सद्गुरूंच्या प्रती असते त्याला साक्षात परब्रह्माचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. त्या सद्गुरूंमध्ये त्याला परब्रह्माचं दर्शन होत असतं. म्हणून नेहमी आपण सद्गुरूंच्या मध्ये भगवंतच आहे, ते साक्षात परब्रह्म आहे अशी भावना ठेवली पाहिजे. अशी भावना ठेवली तर त्या शिष्याचं कल्याण आहे. तर ही भावना कशी वाढीस लागेल याचा आपण नेहमी विचार केला पाहिजे. ही भावना भगवंताच्या नामाने वाढीस लागते. आपण भगवंताचं नामस्मरण करत राहा. जशी नामसंख्या जशी वाढत जाईल त्याप्रमाणे तुमच्या अंतःकरणामध्ये एक परिवर्तन झाल्याचे तुम्हाला अनुभव येईल. तुम्हाला आपोआप काही कारण नसताना आपोआप डोळ्यातून पाणी येईल. नुसतं हातात माळ घेतली, जपात सुरुवात केली किंवा सद्गुरूंच्याकडे पाहिलं तर काही कारण नसताना आपोआप तुमच्या अंगावर शहारे येते किंवा अश्रू येते. याचं काय कारण आहे की अंतरंगामध्ये परिवर्तन झालं. त्या परिवर्तनामुळे असं झालं, आतली जी कुंडलीची शक्ती आहे त्या नाभीच्या जवळ राहत असते तर भगवंताच्या नामाने ती जागृत होत असते. तिचं मुख जे अधोमुख जे आहे ते वरती व्हायला लागतं. जसं ते मुख वरती झालं त्या कुंडलीचं ते मनामध्ये आपोआप असे भाव येऊ लागतात. परंतु आपलं काय होत असतं, हे भावना आपली काही वेळ टिकत असते, कायमची टिकत नाही. ते नेहमी जागृत ठेवण्यासाठी आपल्याला रोज उपासना नित्यनेमाने केली पाहिजे. नित्यनेमाने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आणि सद्गुरू हाच भगवंत आहे ही मनामध्ये दृढ श्रद्धा ठेवली पाहिजे. तुकाबाईंचे थोडं जबरदस्त वर्णन आहे. ते शिष्यांची अशी काही परीक्षा घ्यायचे ना, त्यांच्या वाऱ्याला पुढे टिकतच नसत. भयंकर कडक परीक्षा घ्यायचे ते. एकदा त्यांच्यावरती अनन्य भक्ती करणारा तो दत्ताराम होता, एक भक्त होता. तर ते एकदा तुकाबाईंच्या मनामध्ये त्यांची आपण परीक्षा घेऊया. हा त्यांचे विचित्र कथा त्यांचे ते आताही सांगतील, नेमकं त्याच्या उलट परत सांगतील. ते म्हणते मी केव्हा तुला सांगितलं होतं आणि अगोदर सांगतील ते. असं काही विलक्षण स्थिती होती त्या महापुरुषाची. तर त्यांचा एक जो शिष्य होता तो काही लग्न करत नव्हता. त्यांचे आई वडील त्यांच्याकडे आले, वा ह्याला लग्न करायला सांगायचं असं वगैरे. मग तुकाबाईंनी त्याला आज्ञा केली की तू लग्न कर. काय तो इतका आनंद होता, सद्गुरूंच्या आज्ञेपुढे स्वतःच सगळं बाजूला ठेवायचं.
काही सुद्धा आपले विचार ठेवायचे नाही, आपले शहाणपण काही सुद्धा लढवायचे नाही तिथे. सद्गुरूंनी सांगितलं येणार आज्ञेचं पालन. तुकाबाईंनी सांगितलं तू लग्न कर. हो म्हणाले महाराज, जसे आपले आज्ञेचे त्याप्रमाणे त्याचं लग्न झालं. आता पुढे पहा, प्रसंग फार विचित्र आहे, परंतु हा ऐका. हा प्रसंग जरी विचित्र असला तरी याच्यामध्ये निष्ठा शिकण्यासारखी आहे. सद्गुरूंच्या प्रती आपली भावना कशी असली पाहिजे हे शिकण्यासारखं आहे. तर जेव्हा पहिल्या दिवशी झोपायला जायचं होतं शेतघरामध्ये, तर तेव्हा त्याला काय म्हणाले, तू जाऊ नकोस, मी तुझ्या ऐवजी मी जाईल म्हणून. पहा, हे कोणाला पटेल का कोणाच्या बुद्धीला? नाही पटणार. परंतु तो हा इतका आनंद होता, त्याने साष्टांग नमस्कार घातला तुकाबाईंना आणि तो म्हणाला, माझ्यावरती आपली अत्यंत प्रीती आहे, आपल्या आज्ञाने अगदी मला प्राण समान आहे आणि कोणा काही हरकत नाही, मला जाऊ दे म्हणाले. असा आनंद भक्त मिळणं हे सुद्धा एक सद्गुरूचं भाग्य लागतं. असे भक्त मिळणं फार कठीण असते. तर त्याने हो म्हणाला, तो मी काही हरकत नाही म्हणाले, तुकाबाई आपण जा आतमध्ये. ते गेले, त्यांनी दरवाजा लावून घेतला आणि बाहेर काय हल्ला कळलो झाला असेल आपण विचार करा. त्याचे आई वडील वाटेतून त्याला बोलायला लागले. गावातल्या लोक हा म्हणतात, सगळीकडे वार्ता पसरली. अरे म्हणजे असले कसे सद्गुरू आले ते काय सद्गुरूंचं लक्षण आहे का? इकडे प्रवचनात सांगायचं असं वागा, इकडे असं वागतात, येऊ सगळे अनेक गोष्टी आपल्याला सगळ्यांना कल्पना असते काय चर्चा होत असते. तर हे सगळं झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये काय झालं, आतून एका लहान मुलाचा, अगदी छोट्याशा बाळाचा आवाज आला, टॅ 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 म्हणून, आणि ते दार आपोआप उघडले गेले. तर सगळ्या लोकांनी पाहिलं काय होते. तर तुकाबाई छोटस लहान मुलाचं रूप घेतलं होतं आणि ते त्या पदराच्या आड असे करून भूक घेत होते. तर अशा या महापुरुषाचं स्वरूप पाहिल्याबरोबर सगळ्यांनी साष्टांग नमस्कार घातला. तुकाबाईंना अत्यंत प्रसन्नता झाली, हा असा मला शिष्य मिळाला. जसे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर त्यांना मिळाले तसा हा सुद्धा त्यांना मिळाला होता. आणि तुकाबाई जशी गर्दी खूप झाली त्या ठिकाणी, तिथेच ते गुप्त झाले आणि दुसरीकडे प्रगट झाले. म्हणजे पहा, हा प्रसंग किती विलक्षण आहे. पहा, म्हणजे आजपर्यंत अशा परीक्षा कुठल्या सद्गुरूंनी घेतली नसेल शिष्यांची. एवढं ते कळत होते. ते हातामध्ये दांडूक ठेवायचे, ते उसाचं वगैरे काही कसं जे मिळेल ते. आणि कोणी आले त्यांना वाटले की हा खूप भक्ती करतोय काय वगैरे. सगळ्यांना तसं करायचं नाही बरं का. जिथे त्यांची भक्ती करू लागायची ना त्याची परीक्षा घ्यायची. इतर लोकांची काय नाही, त्याला आपलं दुर्लक्ष करायचं तिकडे दिसाकडे. पण जो आनंदपणे त्याची भक्ती करायचा तर त्याची ते खूप अत्यंत मनापासून परीक्षा घ्यायची. गोंदवलेकर महाराज चरित्रामध्ये आहे केवढ्या त्यांच्या घोर तप हे केले तर परीक्षा घेतलेली आहे. अशा परीक्षा कुठल्या संतांच्या चरित्रामध्ये अशा दिसत नाही. तशा इतक्या कठीण परीक्षा घेतलेल्या आहेत. जिसका गुरु बलवान उसका चेहरा पैलवान असे हिंदीमध्ये कहावत आहे. तर जसे तुकाबाई होते तसं त्यांचा चेहराही काही कमी नव्हता. त्यांचा चेहरा म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. जर जिसका गुरु बलवान उसका चेहरा पैलवान, तशी महाराजांची स्थिती होती. महाराज सुद्धा काही वेळेला आपल्या शिष्यांच्या परीक्षा फार कठीण घ्यायची. आपण म्हणतो महाराज अत्यंत दयाळू आहे दयाळू, प्रश्न नाही. आता त्यांनी पण सुद्धा कठोर परीक्षा घेतल्यात. म्हणजे ते कठोर झाले का असं नाही. या महापुरुषांचं हृदय कसं असतं, जसा फणस असतो ना, फणसाला वरती काटे असतात पण ते काटे काढले की आतमध्ये गोड गरे असतात. त्याप्रमाणे हा महापुरुष जेव्हा हे कठोरतेचं रूप धारण करतात, ते का धारण करतात की आतले गोड गरे त्याला खायला मिळाले. म्हणजे अध्यात्माचं रहस्य काय आहे याचं त्याला पूर्णपणे जाणीव व्हावी, त्याचं त्याला अध्यात्माचं दर्शन घडावं, हे त्याचं त्याच्या पाठीमागे कठोर परीक्षा घेण्याच्या पाठीमागे उद्देश असतो. म्हणजे ते एकदा काय झालं होतं, म्हणजे हे गोंदवलेकर महाराजांची गोष्ट आता आपल्याला सांगणार आहे की ते परीक्षा कशी घ्यायची शिष्याची आणि परीक्षा घेण्यापाठी काय रहस्य असतं. तर देहबुद्धीचा अंत करणे हा त्यांचा ह्या परीक्षा घेण्याचा उद्देश असतो. तर रामानंद महाराज आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना नाव माहिती आहे, पांडुरंग बुवा त्यांना म्हणायचे. महाराजांचा आवडतं शब्द त्यांचा म्हणजे हे संबोधन करायचे, बुवा म्हणायचे त्यांना. तर हे बुवा म्हणजे रामानंद महाराज. तर ह्या रामानंद महाराजांची एक गोष्ट आहे, यांनी महाराजांची खूप मनापासून सेवा केली. ते अगदी ब्रह्मानंद महाराजांच्या सारखेच हात जोडून उभे असायचे. त्यांनी अत्यंत महाराजांची मनापासून सेवा केली.
महाराजांच्यावरती अत्यंत खूप मोठे मोठे काव्य केले आहेत, फार सुंदर काव्य केलेले आहेत. चैतन्य ब्रह्म माझे कुणी मधला दाखवा हे जे आहे ते रामानंद महाराजांनी केलेलं आहे. फार सुंदर काव्य आहे त्याची. तर यांची एकदा परीक्षा घेण्याचं महाराजांच्या मनामध्ये आलं. तर ते म्हणजे हा इतका सेवा करतोय, म्हणजे त्यांच्या मनात परीक्षा घ्यायचा येतो, याचा अर्थ त्यांच्यावरती कृपा करण्याचा त्यांचा उद्देश असतो की आता हा शिष्य पूर्णपणे झालेला आहे, त्याच्यावरती कृपा करावी हा त्यांचा उद्देश असतो. तर त्यांनी एकदा सकाळच्या वेळेला जवळ बोलायला गोरा इकडे आला. तर ते महाराजांनी त्यांना आज्ञा केली. ते म्हणाले मी तुला आज्ञा करतो की उद्यापासून तू असे धारा व्रत करायचं आहे. 4 महिने चातुर्मास तेव्हा लागत होता. तर असे धारा व्रत तुझे काय आहे की तेव्हा एक वस्त्र जवळ ठेवायचं असतं. एका वस्त्राशिवाय दुसरं वस्त्र किंवा अन्य कुठलाही प्रपंच बरोबर ठेवायचा नाही. काही सुद्धा वस्तू ठेवायची नाही, फक्त एक वस्त्र ठेवायचं आणि त्या वस्त्रावरती 4 महिने राहायचे. असं व्रत त्यांना महाराजांनी सांगितलं. एक महाराजांनी आपलं प्रसादाचं वस्त्र त्यांना दिलं आणि म्हणाले या वस्त्रावरती तू आता राहायचं आहे, असे धारा व्रत करायचं. रोज भिक्षा मागून राहायचं म्हणाले. नामस्मरणाची संख्या दिली इतका रोज जप करायचा. रामानंद महाराजांना आतून खूप आनंद झाला. वा म्हणाल्या सद्गुरूंनी माझ्या कृपा केली, आज आज्ञा केलेली आहे. म्हणजे असे शिष्य पाहिजे की सद्गुरू आपल्याला केव्हा आज्ञा करतात आणि आपण त्याचं पालन कसं करू, केव्हा करू, तर असं वाटलं पाहिजे. रामानंद महाराजांना खूप आनंद झाला आणि तेवढे महाराज आपण जसं म्हणाल त्याप्रमाणे मी तयार आहे. मग त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रामानंद महाराजांनी ते वस्त्र धारण केले. बाकी सगळे वस्त्रावरी काढून ठेवली. एक फक्त कौपीन आणि ते वस्त्र एवढ्यावरती ती स्वारी झाली पाहिजे. पहा, विचार करा, तुम्हाला जर सांगितलं की एक वस्त्र घ्या आणि निघून जा, आपली काय अवस्था होईल? आपण त्या ड्रायव्हर यात्रेबरोबर परिक्रमाला जात असतो तेव्हा आपले हाल होतात मनाचे. तर हे प्रत्यक्ष वस्त्र आपण दिलं, जर आपण गेलो तर आपले काय हाल होते? शिष्य असावा धारिष्ठता. समर्थांनी दासबोधात कसं सांगितलेलं आहे, शिष्य कसा पाहिजे, काय पाहिजे याच्याविषयी खूप त्याच्यात दिलेलं आहे. तो कष्टाळू पाहिजे, जिज्ञासू पाहिजे, अत्यंत श्रद्धावान पाहिजे. असं असेल ना तर त्याला काही कमी नाही. हे फार मोठं ऐश्वर्य आहे. सद्गुरूंच्या प्रती अनन्य भक्ती असणं हे ऐश्वर्य, महान ऐश्वर्य आहे. याच्यासारखं ऐश्वर्य नाही. तर ते रामानंद महाराजांच्याकडे होतं. त्यांना खूप आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी ते एक वस्त्रावरती बाहेर पडले. फक्त कौपीन घातलेले ते वस्त्र. दुपारी 12 वाजता भिक्षा मागायची वेळ आली. सकाळी तर त्यांनी काय केलं, बहिर्स जेव्हा गेले, ऐकणार तुम्ही बोलताय पा, तांब्या नाही, काही नाही, फक्त वस्त्र. आता पाण्याची काय व्यवस्था, धुण्यासाठी पाणी हवं ना, पाण्याची काय व्यवस्था? तर ह्यांनी काय केलं पहा, ते वस्त्र नदीमध्ये असं बुडवलं, चांगला असं एक गोळा केला असता, पाणी होतं, असंच घेऊन ते गेले आणि त्याच्यावरती त्यांनी ते बहिर्सचा कार्यक्रम संपन्न केला. पण ते वस्त्र धुवून परत वाळत टाकलं. ते वस्त्र धुवून वाळत टाकलं. नंतर त्या वस्त्रामध्ये दुपारी भिक्षा मागून आणली. पीठ वगैरे आणलं, ज्वारीची गव्हाची काय मिळेल ते आणलं आणि ते काय करायचे, ते पीठ मागून वगैरे. आता काळी पिठी नाही किंवा काही जवळ नाही, तर भिक्षा जायचं कुठून तरी भिक्षे तर मागायची, काळी पिठी मागून आणायचं. एक त्या नदीच्या काठावरती लाकडं वगैरे गोळा करायची आणि त्यांना काय आहे, पानगे फार सुंदर येत तयार करायला. पानगे म्हणजे कसे पानगे असतात, म्हणजे खाली एक पान ठेवायचं, त्याच्या मध्यभागी कणकेचा गोल गोळा ठेवायचा, त्याच्यावरती दुसरं पान ठेवायचं आणि ते गवऱ्यांच्या वरती किंवा लाकडांवरती बांधायचं. गवऱ्यांच्या वरती असेल तर ते चांगलं बांधलं जातं. तर ते शेणकुट वगैरे गोळा करून ते करायचं त्याच्यावर. तर ते काय, त्यांना महाराजांनी सांगितलं होतं की भिक्षा जे मागून आणल्यानंतर त्याचे 3 भाग करायचे. एक भाग भगवंताला अर्पण करायचा, एक भाग अतिथी देवाला द्यायचा आणि राहिलेला एक भाग आपण स्वतः ग्रहण करायचा. असं महाराजांनी त्यांना नियम दिलेला होता. मग जे काही असेल त्याच्यामध्ये ते पानगे करायचे. कधी 3 पानगे, कधी 6 पानगे, याच्यापेक्षा जास्त व्हायचे नाही. ते जास्त भिक्षा मागायला नव्हतं, ते फक्त थोडस लागेल एवढंच करायचं. तर ते काय करायचे, एक पानगा भगवंताला अर्पण करायचं, एक पानगा इकडे तिकडे पाहायचे पण अतिथी आहे का त्या अतिथीला द्यायचं आणि एक पानगा स्वतः द्यायचं. तर याप्रमाणे त्यांचा चातुर्मास संपन्न झाला.
आदल्या दिवशी ते पंढरपूरला होते, तिथे पंढरपूरच्या चंद्रभागेवरती गेलेले होते. स्नान वगैरे केलं, त्यानंतर भिक्षा मागून वगैरे आणली आणि त्या दिवशी त्यांना जरा भिक्षा जास्त मिळाली. कदाचित महाराजांची काहीतरी याच्या पाठीमागे योजना होती, त्याची परीक्षा घ्यायची. भिक्षा जास्त आली, लोकांनी प्रेमाने दिले, त्यांना नाही म्हणता आलं नाही, तर ते जास्त भिक्षा आहे. मग त्या दिवशी पाणी जरा जास्त झाले. आता यांनी काय केलं, जे पानगे होते रोजच्या प्रमाणे तेवढे ते खायला त्यांनी घेतले, आरतीला दिले, देवा दिले आणि त्याचा आपणही घेतला. आता शिल्लक राहिलेले आहेत त्याचं काय करायचं. मग ते म्हणाले आता हे जे शिल्लक आहेत आपण चंद्रभागेमध्ये सोडून देऊया. म्हणून ते चंद्रभागेच्या जवळ तिथे सोडायला गेले. एवढ्यात काय झालं, एक भिकारी तिथे आला, अगदी जर्जर असा, पोट पाठीला टेकलेलं, भुके लागले असा होता. आणि तो तिथे म्हणाला की महाराज मला खूप भूक लागलेली आहे, तर हे पानगे त्या चंद्रभागेत सोडता मला द्या. म्हणाले मला खूप भूक लागलेली आहे. त्यांना खूप दया आली, वयात पाणी आलं आणि ते बोलले खा पाहिजे, तुझ्यासाठीच आहे, भगवंताने दिलेली आहे. त्यांनी ते खाऊ, ते तृप्त झाले. दुसऱ्या दिवशी हे रामानंद महाराजांची स्वारी सद्गुरूंच्या दर्शनासाठी म्हणून गोंधळ्याला गेली. महाराज श्रीराम मंदिरामध्ये कोचावरती टेकून बसलेले होते, आपल्या भक्तांशी चर्चा करत होते. इतक्यात पांडुरंग बुवा तिथे आले. महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं. महाराजांना खूप आनंद झाला की हे असे धारा वृत्तून आपला शिष्य आलेला आहे, आज्ञेचं तंतोतंत पालन केलेलं आहे. महाराजांनी त्यांना आलिंगन दिलं आणि म्हणाले फक्त असा असा म्हणाले, फार उत्तम म्हणे, छान म्हणाले. आणि नंतर महाराज काय म्हणाले, पांडुरंगांच्याकडे पाहून लोकांच्याकडे पाहत ते म्हणाले, पांडुरंगा तिथेच उभे होते. ते म्हणाले की ह्या बुवांना म्हणाले पानगे फार सुंदर तयार करता येतात, फार गोड लागतात याचे हातचे पानगे, असं महाराजांनी काढलं. त्याबरोबर त्यांना ती खून पटली. त्यावेळेला जो भिकारी कोणी नसून महाराज साक्षात आले होते आणि त्यांनी हा नैवेद्य ग्रहण केला होता. रामानंद महाराजांना खूप आनंद झाला. आता हा प्रसंग आपण ऐकला, तर या प्रसंगातून आपल्याला काय शिकायचं आहे. सद्गुरूंच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणं अत्यंत प्रेमाने. आणि जो भिकारी आलेला होता त्याला अत्यंत प्रेमाने दिलं, त्याच्यामुळे त्यांनी भगवंत पाहिलं. आणि सद्गुरूंच्या आज्ञा पालन करण्यामध्ये त्यांनी काही सुद्धा विलंब लावलेला नाही आणि त्यात काही फरक केला नाही आणि कुठलीही मनामध्ये भावना ठेवली नाही की मला दुःख होईल किंवा असं होईल. थंडी, वारा, ऊन, पाऊस सगळं सहन करून त्यांनी ते असे धारावलं, बरोबर अगदी नियमाचं पालन केलं. तर असे जे शिष्य असतात, अशा शिष्यांच्याकडे पाहून सद्गुरूंना आनंद होत असतो. नंतर आपण काय करत असतो, सद्गुरूंचं आज्ञा पालन करायचं राहिलं बाजूलाच आपण त्यांना आज्ञा करत असतो. काय करत असतो, ह्या मुलाला नोकरी लागत नाही तर ह्याला नोकरी लावायची काय तर का, त्या मुलीचं लग्न जमत नाही हे जमून द्या, कोर्टाचे काम होत नाही तर हे काम आपल्या कृपेने होऊ द्या. म्हणजे आपण त्यांना आज्ञाच करत असतो. म्हणजे जसे काही आपले सेवेकडेच आहे, आपण त्यांची सेवा करायला जात असतो. अध्यात्म काय असतो याचा आपल्याला खरोखर पत्ताच नाही. भक्ती म्हणजे काय असते याचा पत्ताच नाही आपल्याला. भक्ती म्हणजे काय करायचे असते, कशी करायची असते, नामस्मरण का करायचं असतं हे आपल्याला खरोखर मनापासून माहितीच नाही. असं जर माहिती असेल तर आपण असे रडगाणे सद्गुरूंच्या पुढे करणारच नाही. हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. काय तुका म्हणजे तुकोबांनी मागितलेलं आहे पहा, म्हणजे तुझा विसरू नको व्हायला हेच मला दे. त्यांनी बाकीचं काही मागितलं नाही. त्याच्यात किती विश्व दारिद्र्य होतं, परंतु ते पांडुरंगाला कधी म्हणाले नाही की एखाद्या गावाचं बोलतं माझ्या इथे आणून ठेव म्हणून, कधी बोलले नाही. तो माझ्या आजारी पडलेला होता, त्याला किती ताप आलेला होता. ते तुकाराम महाराज त्यांचे आवडी ते मुलाला माझ्या म्हणायचे, महादेव नाव होतं, त्याला इतका ताप होता पण कधी ते बोलले नाहीत. ते पांडुरंगाला त्याचा ताप जाऊ दे म्हणून. पहा, म्हणजे याच्यातून हे शिकायचं आहे भक्ती म्हणजे काय असते, आपण सद्गुरूंना शरण जाणं म्हणजे काय असतं या महापुरुषांच्याकडून शिकायचं असतं. शरण जाणं म्हणजे काय आहे, आपलं अस्तित्व बाजूला ठेवणे, त्या ठिकाणी मी नाही तू आहेस अशी मनापासून भावना निर्माण होणे आणि त्याप्रमाणे कृती होणे
म्हणजे खऱ्या अर्थाने शरण जाणं. आपण नुसतं भगवंताला म्हणत असतो मी शरण आलो, किंवा शरण तुला भगवंता काय आला तुला गाणी वगैरे गातात वगैरे आपण ऐकत असतो, माना वगैरे हरवत असतो. ठीक आहे, ते आला ऐकावं फार चांगलं आहे, ते नादब्रह्म आहे. परंतु ते भजन कशासाठी संतांनी केलेलं आहे त्याचा विचार केला पाहिजे. ते भजन आपल्या अंतःकरणामध्ये उतरलं पाहिजे. पायो जे महिने रामरत्न पायो, हे संत मीराबाई म्हणत असते. ती काय म्हणत असते, रामरत्न जे आहे मोठं आहे ते मला सद्गुरूंनी दिलेलं आहे, त्याची मला प्राप्ती झालेली आहे, ते आनंदात आहे. आणि ते भजन आपण अत्यंत आगापाने गोड वगैरे गात असतो, सगळे ऐकतात वगैरे. पण त्या मीराबाईला काय सांगायचं आहे तिकडे कोणाचं लक्ष नसतं. तर असं करून चालणार नाही. आपल्या घरात परमार्थ जर पाहिजे असेल, म्हणजे कोणी दगडांकडे भजन म्हटलं ना त्यात भाव असेल अत्यंत, ते फार श्रेष्ठ आहे. तुकोबांच्या वेळेला कुठे पेट्या वगैरे होत्या वाजवायच्या वगैरे, काही नव्हतं साध. ते आपलं दगड हात टाळ त्यांचा असायचा, त्याच्यावरती ते पांडुरंग म्हणत असेल. परंतु ते पांडुरंग म्हणायचं आणि आपण आलाप्रमाणे पांडुरंग म्हणत असतो, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. याचा अर्थ आलापाणी म्हणू नये असं नव्हे, ते नादब्रह्म आहे. त्याच्यातून आपली भक्ती जागृत व्हायला पाहिजे. ते ऐकत असताना आपण संत तुकोबांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा, की त्या महापुरुषाला काय सांगायचंय. त्या आलाप ऐकत असताना गात असताना तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आपण, की त्या संतांना काय सांगायचं आहे. आणि असं जर आपण समजून परमार्थ केला तर आपल्याला निश्चित समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाचे आपण या नाव ज्ञान. म्हणजे ज्ञान आपण सगळं मिळत असतो या प्रपंचामध्ये, हे ज्ञान ते ज्ञान ते ज्ञान. परंतु खरं ज्ञान कोणतं आहे हे आपण विसरून गेलेलो आहोत. तसेच महापुरुष जागरूक करतात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञानाचे लक्षण आहे ते मी सांगतो आहे असं समर्थ म्हणतात. पहावे आपणाचे आपण या नाव ज्ञान. त्यांनी हे ज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे. तर या ज्ञानाकडे आपण वळलं पाहिजे. खरोखरच आपल्याला जर आत्मज्ञान झालं ना तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं दुःख होणार नाही. परंतु या संसारामध्ये आल्यानंतर आता ब्रह्मज्ञानी महापुरुष जे असतात ते संसारात आल्यानंतर 4-4% वागताना दिसतात. आता गोंधळीकर महाराजांचं गोष्टी घ्या. गोंधळ्यात लग्न होतं एका दिवशी मुंजी होती. नाही, एका दिवशी लग्न होतं आणि एका दिवशी मृत्यू सोहळा होता. महाराजांच्या चरित्रामध्ये घटना आहे, घडलेली घटना आहे. हे ब्रह्मज्ञानी संत. परंतु या संसारात आल्यानंतर कसे वागतात खरोखर त्याचा अजब आहे. पूर्ण ब्रह्मज्ञानी झाल्यानंतर परत सामान्य माणसासारखे शोक करून रडणं इतकी सोपी कला नाही आहे, फार कठीण कला आहे. पूर्ण त्या आनंदाची प्राप्ती झालेली आहे. आणि एकदम खाली येऊन या लोकांसारखं वागायचं इतकं सोपं नाही. ते कला ह्या महापुरुषांना जमत असते. म्हणजे गोंधळ्याला एका दिवशी पहा मृत्यू सोहळा आणि लग्न सोहळा होता. दत्तमंदिराच्या जवळपास महाराजांनी त्या बाईला जागा दिली होती आणि त्या बाईचं मूळ शांत झालं. ते गेलं तेवढं. आणि त्याच वेळेला महाराज इकडे लग्नामध्ये काहीतरी धावपळीत होत्या, इकडे आनंद उत्सव होता. तिथे कोणी सतत निरोप आला की असं ते मूळ गेलेलं आहे. महाराज असं काय आहे, चला चला म्हणाले. लगेच महाराज पटकन तिथे आले, त्या बाईजवळ आले आणि यांची काय म्हणजे गमते जमते असतात पहा, यांच्या म्हणजे खोट्या कशा असतात पहा. त्या बाईला राम करताना शिकवायचं होतं. ते उपदेश त्यांनी केला नाही, महाराजांनी सांगितलं नाहीये. त्यांनी काय केलं, तिथे गेले, त्या बाईला काही सुद्धा बोलले नाही. ते मूल त्यांनी आपल्या मांडीवर घेतलं आणि खूप मोठमोठ्याने आक्रोश करू लागले. अरे बाळ तू किती सुंदर आहे दिसायला, किती छान होता म्हणाले, असं तसं वगैरे असं करून महाराज स्वतः रडायला लागले, शोक करून रडायला लागले. ब्रह्मज्ञानी महापुरुषा याचं लीला ओळखणं फार कठीण आहे. म्हणजे बाहेर एक असतं, आत वेगळंच असतं. संतांना जाणणं फार कठीण आहे. त्याला संत होणं तर जाणावं लागत असतं, त्याशिवाय जाणता येत नाही. तर ते खूप शोक करू लागले. तो शोक पाहून त्या बाईला दया आली. महाराजांना म्हणली, महाराज हॉस्पिटलवर जाऊ द्या, आपला एवढा जर सहवास घडणार होता, एवढाच ऋणानुबंध होता, रामाची इच्छा रामाच्या मनात आला असतं तर आपण काय करायचं. असं म्हणतात बाईने महाराजांना सांत्वना दिली.
आणि महाराजांना वर पाहिजे होतं. भयंकर नाटकी होते महाराज बरं का. महाराजांना वर पाहिजे होतं आणि महाराज म्हणले तू शेवटचं जे वाक्य कोणीच ना ते मला आवडलं. मला की रामाची इच्छा. म्हणून ठीक आहे रामाची इच्छा ना मग झालं. आता तू पण शोक करू नको मी पण करत. आणि महाराज एकदम थांबले. झाले तिकडे लग्नाशिवाय झाले तिकडे लोक बोलायला लागले. मग महाराज लगेच तिकडे गेले आणि तिकडं त्या वातावरणामध्ये इतके दंग झाले आणि आनंदाने. अरे चला चला लोक तयारी करा म्हणाले आता वेळ होत आलेली आहे तसं वगैरे खूप अगदी आनंदामध्ये अगदी सगळे ते. मग तेव्हा त्यांच्यावर जे शिष्य होते त्यांना खूप आश्चर्य वाटलं. अरे आता इकडे ते रडत होते शोक करत होते आणि इकडे तर आता चेहऱ्यावर काही दिसत नाहीये. ते एकदम अभिनय बदलला आहे होते ते पहा कसा. म्हणजे केवढे मोठे नट असतात पहा. यांच्यासारखे अभिनय करायला जमत नाही पहा. तर त्या ठिकाणी एकदम ते आनंदात राहिले होते. तर त्या शंकाने त्यांना विचारलं की महाराज तुम्ही आता इथं शोक करत होता आणि ते एकदम आनंदात आहात हे कसं काय म्हणाले काय आहे. तर तेव्हा ते काय म्हणाले प्रापंचिकाने कसं वागलं पाहिजे म्हणाले एका डोळ्यामध्ये सुखाश आणि एका डोळ्यामध्ये दुःखाश असं ठेवून वागलं पाहिजे. काय या महापुरुषाची लीला आहे पहा. एवढे दाखवण्यासाठी केवढं करतात पहा. म्हणजे या संतांच्या प्रत्येक कृतीमध्ये काही ना काही तर रहस्य साधले असतं. त्याची कृती कोणतीही निरर्थक नसते. ते असं का वागले हे सामान्य लोकांना नाही कळत. जे त्याच्यामध्ये थोडेसे मुरलेले आहे त्यांना थोडासा त्याचा अंदाज येऊन जात असतो. हे संत किंवा हे सद्गुरू किंवा हे महापुरुष अशा वेळी असे का वागले तेव्हा त्यांना ते कळत असतं. इतरांना नाही कळत. आणि ज्यांना हे कळलं त्यांचं कल्याणच झालं. भाऊसाहेब केतकर जे होते ना ते महाराजांचे आनंद भक्त होते. एकदा काय झालं महाराजांच्या दत्त मंदिराचं काम करायचं त्याच्यावर पाहायचं त्यांना दिलं. निरीक्षण म्हणून करायचं पहा म्हणे लक्ष ठेवा. तर ते तिथे सुतार जे लोक होते ते महाराज दत्त मंदिराचे खांब तयार करत होते. तर महाराज अजूनमधून पाहू द्याशी कसं काम चाललंय काय वगैरे. तर महाराज जेव्हा तिथे मंदिरात आले तेव्हा भाऊसाहेब केतकर कुठेतरी बाहेर गेले होते बाजूला आजूबाजूला पुढे गेले असते आणि त्यांच्या गैरहजेरीमध्ये तिथे आले. हे सगळे त्यांचीच लीला आहे. त्यांना त्यांच्या गैरहजेरीमध्ये तिथे यायचं होतं. ते आले तिथे. त्यांना अंतर्ज्ञानी प्रत्येक कोपऱ्यामध्ये काय आहे ते सगळं त्यांना कळत होतं. तर ते असं सगळं पाहून तिथे आले ते आणि त्या सुतारला काय म्हणाले हा जो खांबा आहे ना याचे 4 तुकडे कर म्हणाले. कापून टाक म्हणाले. आता महाराजांची आज्ञा. हा सुंदर काम तयार झालेला होता. त्या भाऊसाहेब केतकरांनी समोर उभे राहून सुंदर काम तयार केलेला होता आणि 4 तुकडे करायला सांगितले. आता महाराजांची आज्ञा महाग दिसते ते सांगतायत त्यांचं मला आज्ञेचं पालन हो म्हणे करतो म्हणाले. मग त्या स्वतःने 4 तुकडे तसे केले महाराजांनी म्हणून. नंतर मग भाऊसाहेब तिथे आले. त्यांनी पाहिलं इतका सुंदर खांबाने 4 तुकडे कशा दिसतात. त्यांना थोडासा अगोदर जरा वाईट वाटलं. मग नंतर ते सुतारांनी सांगितलं की महाराज आता आले तर महाराजांनी आम्हाला हे सांगितलं 4 तुकडे करा. असं काय म्हणाले फार छान म्हणाले. महाराजांचं नाव ऐकल्याबरोबर सगळं विसरले ते. महाराजांनी सांगितले ना मग काय हरकत नाही. म्हणजे त्या खांबामध्ये त्यांचं लक्ष नव्हतं. महाराजांना काय आवडते हे महाराजांनी मला सांगितलेलं आहे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ते फक्त करायचं आहे. पण आता त्यांनी सांगितले 4 तुकडे करा ठीक आहे कारण हे त्यांच्या आनंदासाठी सगळं आहे. म्हणजे अशी वृत्ती सद्गुरूंच्या प्रती आपल्या मनामध्ये असली पाहिजे. अशी जर भावना शिष्याच्या मनामध्ये असेल तर त्याचं कल्याणच होणार प्रश्नच नाही. भाऊसाहेब केतकर म्हणजे महाराजांच्या आत हृदय असं त्या ठिकाणी वर्णन आहे. म्हणजे केवढीची आनंदता असेल विचार करा. ब्रह्मानंद महाराजांची एवढी महान भक्ती होती की महाराज जर शेराच्या खोलीत झोपले असतील तर तिकडे पाय करून कधी झोपत नव्हते. महाराज या खोलीत झोपलेले आहेत तर तिकडे डोकं करायचे पाय इकडे करायचे. मग हे दक्षिण दिशामध्ये पाहायचे महाराजांच्याकडे पाहायचं. सद्गुरूंचं काय आहे म्हणजे अशी आनंद भक्ती असली पाहिजे सद्गुरूंच्या प्रती. आणि ते नेहमी हात जोडून महाराजांच्या मागे उभे राहायचे. सतत आहे की सद्गुरूंची केव्हा काय आज्ञा होईल सांगता येत नाही पण नेहमी तिथे हजर असायचे. त्यांच्या आसपास हजर असायचे. जास्त लांब जात नसत महाराजांनी सांगितल्याशिवाय. आपण पूर्वी एक प्रसंग ऐकलेला आहे ब्रह्मानंद महाराजांचा. महाराजांचं जे शेजघर आहे ना त्यावेळेस धाब्याची घरं जुनी म्हणजे अशा फळ्या टाकलेल्या असायच्या मातीच्या भिंती आणि त्या फळ्यांच्यावरती परत माती टाकलेली असायची. अशी धाब्याची घरं ते असायची.
मातीची घर. तर त्या काळामध्ये त्याच्यावरती गवत वगैरे उगवायचे, वरती माती असल्यामुळे. तर ते गवत साफ करण्यासाठी ब्रह्मानंद महाराज त्या खोलीवरती गेलेले होते आणि ते गवत काढत होते. मुखात मुखी नाम हाती का हे सत आणि सद्गुण सदस्मरण याशिवाय त्यांना काही सुद्धा जगातलं माहिती नव्हतं. मुखामध्ये नाम, सद्गुरूंचं स्मरण आणि हाताने त्यांनी सांगितली सेवा, बस एवढंच फक्त ब्रह्मानंद महाराजांचं ध्येय होतं आणि काही सुद्धा नव्हतं. तर ते गवत काढत होते आणि एवढ्यात महाराजांनी काहीतरी त्यांना आवाज दिला, ब्रह्मानंद असं म्हणून. तर त्यांना तिथे वरती आवाज दिला. त्याबरोबर त्यांनी काय केलं, त्या घरावरून खाली उडी मारली आणि महाराजांच्या पुढे इकडे येऊन मंदिरात हात जोडून उभे राहिले. काय आज्ञा आहे. इतर शिष्यांनी पाहिलं, महाराजांचे आणि भक्त मंडळी आजूबाजूला होते, त्यांनी हा ब्रह्मानंद महाराजांचा प्रकार पाहिला. तर तेव्हा त्यांना विचारलं, ब्रह्मानंद महाराजांना नंतर विचारलं, किंवा तुम्ही जिन्यावरून का आलेले नाही म्हणाले, तिकडून जिन्यावरून जायचं होतं. तर तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं, सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करायला विलंब लागायला नको. तेवढे जिन्यावरून यायला इतका वेळ लागला असता, उडी मारण्यामध्ये वेळ नाही. काय भक्ती असेल पहा. आपण असा कोणी प्रयोग करू नका, फार कठीण आहे. म्हणजे ते त्यांना जमत ते अनन्य सेवा, इतकी अनन्य भक्ती असावी लागते, तेव्हा ते सगळं घडत असतं. म्हणजे ह्या महापुरुष काही हरकत नाही, आपण एवढं शिकायचं फक्त. पण त्यांनी आपला आवाज दिलाय ना, ठीक आहे, आपण जिन्यावरून येऊन हजर राहावं पडेल, एवढं तरी करावं की नंतर काय थोडंसं गवत राहील एवढं काढून जाऊया, असं नाही. एवढं तरी आपल्याला जमण्यासारखं आहे. हे जेवढं आपल्या शक्तीला जमेल तेवढं तरी करावं, पण तेवढं सुद्धा आपण करायला तयार होत नाही. देहबुद्धी आहे. सद्गुरूंचं महत्वच आपल्याला कळलेलं नसतं. तर सद्गुरूंनी जे आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण तंतोतंत पालन केलं पाहिजे. आपल्याला खरा जर आनंद मिळायचा असेल तर सद्गुरूची भक्ती याशिवाय कुठलाही आनंद नाही. ब्रह्मानंद महाराजांनी काय मागितलं, आनंद सागर महाराजांनी काय मागितलं, रामानंद महाराजांनी काय मागितलं हे पाहायचं. उगीच आपण प्रपंचातल्या गोष्टी त्यांना मागत बसू नये. पण काही हरकत नाही, मागावं. हे काय आहे, आपण बालवाडीमध्ये आहोत असं समजायचं. बालवाडीतल्या मुलांना काय कळत नाही, काय हरकत नाही, आपण तसं वागायचं. आता बालवाडी, पण त्या बालवाडीमध्ये किती वर्ष राहायचं हे आपण ठरवलं पाहिजे. जन्मभर राहायचं नाही येते. सुरुवात काही काळ ठीक आहे, बालवाडीत आपण आहोत तर तेव्हा मागावं किंवा आम्हाला कसं नाही तसं नाही याची काय हरकत नाही. देत नाही असं नाही, देतो. परंतु समजा त्यांनी नाही दिलं तर आपण समाधान टिकवलं पाहिजे. निष्ठेमध्ये फरक पडता कामा नये, हे टिकून ठेवलं पाहिजे. आणि कायमचं त्यांना मागत राहणं ते चांगलं नाही. आपण ठीक आहे, काही काळ गेल्यानंतर आपल्या मनामध्ये काय परिवर्तन झाले हे पाहायला पाहिजे. आपले विकार क्षीण झालेत का? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार हे विकार आपले क्षीण झालेले आहेत का याचा नेहमी आढावा घेतला पाहिजे. आपण 40-40 वर्ष नामस्मरण करतो आहोत, सद्गुरूंची भक्ती करतो आहोत, त्यांचे आरती पूजा सगळं करतो आहोत. तर 40 वर्षानंतर आपल्यात काय फरक पडलेला आहे का हे पाहायला पाहिजे. हल्लीचे जे मुलं आहेत ना छोटे, हे फार हुशार आहेत, त्याला बिल्डर बुद्धी म्हणतात. अशी मुलं आहेत, ते केव्हा काय प्रश्न विचारतील किंवा काय सांगता येत नाही, आपल्याला उत्तर देता येत नाही, अशी त्यांची बुद्धी झालेली आहे. तर ते सुद्धा काही वेळेला म्हणतात की आजी तू इतका जप करते आणि रागावते आमच्यावरती, असे म्हणतात. पावलं हे आपल्याला लहान वाटली पाहिजे की एवढीशी लहान मुलं आपल्याला म्हणतात. म्हणजे इथे खरंच सावध राहायला पाहिजे. आपण किती पाण्यामध्ये उभे आहोत तिथे बरोबर आठवण करून देतात आपल्याला. म्हणजे आता आपण जन्मभर खाल्लेला आहे, लोणचं आपण खाल्ले नाही का, जन्मभर मिरच्या खाल्ल्या नाहीत का, अनेक पदार्थ खाल्ले आहेत आपण, तरी सुद्धा म्हातारपणी सुद्धा त्याच्यात जर मीठ नसलं, कमी असलं, जास्त असलं तर एकदम माणसं चावतात. ते म्हणतात काय चांगलं नाही, मला काय करता, स्वयंपाक करता येत नाही, काय नाही, कुठे लक्ष असतं, काय असतं, मीठ जास्त काढून दिलं किंवा कमी वगैरे, म्हणजे असे काहीतरी अपशब्द काढ. आता आपण इतके वर्ष जर जप करत आहोत तर आपल्याला फरक पडला पाहिजे. उदर भरणं हे जाणीचे यज्ञ कर्म, हे यज्ञ कर्म आहे याची जाणीव व्हायला पाहिजे आपल्याला. आपल्या जिभेसाठी सगळं नाही, म्हणजे स्वाद घेऊ नये असा त्याचा अर्थ नाही. परंतु ते स्वाद घेत असताना असा विचार केला पाहिजे की या पदार्थामध्ये इतका स्वाद आहे, तर ज्याने याला निर्माण केलाय त्याच्यामध्ये किती आनंद असेल, तो किती गोड असेल.
असं प्रत्येक वेळेला आपली सावधानता ठेवली पाहिजे. अशी सावधानता ठेवून जर श्वास घेतला तर आपलं कल्याण आहे, काय हरकत नाही. बरं, या शरीराला षड्रस लागतात, सगळ्या रसांची आवश्यकता आहे असं समजून ते घ्यायला पाहिजे. परंतु मला तो आवडतो म्हणून खायचा असं नाही, त्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खायचं असं नाही. तर ह्या शरीराला सगळ्या रसांची आवश्यकता आहे, प्रमाणात आवश्यकता आहे असं समजून ते ग्रहण केलं पाहिजे. स्वादबंधम नतु याच्यताम विधिवशात प्राप्ते संतुष्टताम. म्हणजे स्वादाला बळी पडायचं नाही. विधिवशात भगवंताने जे आपल्याला दिलेलं आहे तो त्याला नैवेद्य अर्पण करून ग्रहण करायचा आहे. म्हणून खरोखर जे साधक वृत्तीचे जे आहेत ना, तर त्यांनी तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेवताना बोलता कामा नये, त्या अन्नाला नावं ठेवायची नाहीये आणि जो काही आहे तो भगवंताला नैवेद्य अर्पण करून आपण त्या भगवंताचा प्रसाद घ्यायचा आहे असं समजून केलं पाहिजे. असं समजून जर अन्न आपण ग्रहण केलं ना तर विकार क्षीण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मौन ठेवलं पाहिजे. जेवताना मौन ठेवणं साधकाला जरुरी आहे. प्रत्येक घासाबरोबर श्रीराम जयराम जय जयराम म्हणून एक एक घास ग्रहण केला पाहिजे. म्हणजे हे कोणासाठी आहे? साधकांच्यासाठी आहे. ज्यांना खरोखर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असते, सद्गुरूंची कृपा संपादन करून घ्यायची असते, त्यांचं साक्षात दर्शन हवं असेल, त्या परब्रह्माचं दर्शन हवं असेल, आपली आत्मओळख करून घ्यायची असेल तर त्याला हे नियम अत्यंत जरुरीचे आहेत. आपण जेवताना सुद्धा किती गप्पा गोष्टी करतात तो पाहा. तुम्ही आता अंतरंगोल विचार करा की आपण जेवताना किती गप्पा गोष्टी करत असतो. तर गप्पा गोष्टी करता कामा नये, कारण त्या अन्नावरती सगळं काही परमार्थ साठलेला आहे. जसं आपण अन्न खातो त्याप्रमाणे आपलं मन तयार होत असतं. अन्न म्हणजे भोजनाला अत्यंत महत्व आहे. भोजन नेहमी स्नान करून केलं पाहिजे. स्नान करून देवाची पूजा करून नंतर स्वयंपाकघरात जायला पाहिजे. पाणी सुद्धा पोळ्यात कधी पाणी भरू नये. हे जर आपण नियम पाळले ना, 1 महिन्यामध्ये तुम्हाला काय अनुभव येतो पहा. तुम्ही हे प्रत्यक्ष कृती करून पहा. त्या सात्विकतेमध्ये एक वेगळाच आनंद असतो. असं जर आपण वागलं ना, तर असं वागून जर आपण नामस्मरण केलं, भक्ती केली तर त्याचं फळ काही वेगळंच मिळेल, त्याचा आनंद काही वेगळाच मिळेल. पहा, म्हणजे कोणत्याही संतांनी कसं तुम्ही वागा असं नाही सांगितलं. महाराजांनी पण म्हटलेलं आहे की जितकं तुम्हाला शास्त्राचे नियम पाळता येतील तेवढं पाळण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावर आडून बसू नका. आपण काय केले, महाराजांचं फक्त तेवढं वाक्य आपण लक्षात घेतले, त्याच्या वाचून आडून बसू नये एवढं फक्त आपण जरूर ठेवलेलं आहे. शक्यतो नियम पाळा हे आपण विसरून गेला. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण संतांचं ग्रहण करत असतो आणि त्यामुळे त्या संतांचे अनुभव आपल्याला येत नाही. असं करता कामा नये. त्यांच्या वाक्याचा अर्थ काय आहे तो बरोबर जाणून घेतला पाहिजे. आता समजा आपल्याला ब्राह्मणाचा जन्म मिळालेला आहे. आता कोणाच्या हातात नसतं, हे भगवंताने सगळं केलेलं आहे. कोणा कसा जन्म द्यायचा काय करायचं त्याच्या हातामध्ये आहे. समजा तुम्हाला ब्राह्मणाचा जन्म मिळालेला आहे तर आपलं ब्राह्मणाचं काय कर्तव्य आहे? रोज सकाळी स्नान संध्या देवाची पूजा आरती हे नियमाने केलं पाहिजे. ब्राह्मणाचे जे कर्तव्य आहे ते केले पाहिजे. हे पाळून जर केलं भगवंताचं नाम तर महाराजांना अत्यंत आवडेल, कुठल्याही संतांना आवडेल. त्यांना अत्यंत प्रिय आहे. जितका आपण आचार धर्म पाळू तेवढं त्यांना अत्यंत प्रिय आहे. आचार धर्म सांभाळून जो भगवंताचं नाम घेतो त्याला भगवंत लवकर वश होत असतो. या सगळ्या संतांचं वाक्य आहे. बरे, स्नान संध्या किंवा ह्या गोष्टी कोणी नाही केलं तर चालत असतो. तर जो भगवंताच्या नामामध्ये आपल्या स्वतःला विसरलेला आहे, त्याला भान राहत नाही, त्याने स्नान संध्या नाही केली तरी चालतं. त्याच्यासाठी ही सूट आहे, सगळ्यांसाठी नाही. आपण जर भगवंताच्या नामाला बसलो तर मनामध्ये किती विचार येतात, आवाढव्य विचार येतो. सगळं जग आपल्या डोळ्यासमोर येत असतं. आणि असं जर आपण म्हटलं की काय स्नान संध्या करायचं वगैरे, ते आपलं शरीर धुण्यासाठी, शरीर साफ करण्यासाठी वगैरे, काय पूजा विचार करायचं, असं आपल्याला नाही शोभत दिसणार. हे कोणाला शोभतं? ज्याला स्वतःला विसरलेलं आहे, ज्याला म्हणजे जेवणाची पण आठवण राहत नाही, भुके दाण्याची आठवण राहत नाही, त्यांच्यासाठी ते आहे. म्हणून आचार हा कधी सोडू नये. आता बऱ्याच गोष्टी अशा नियम असतात, पहा आपापल्या घरामध्ये कसं राहायचं, काय राहायचं तुम्ही ठरवा सगळ्यांनी. म्हणजे संतांचं काय सांगणं आहे ते बरोबर आपल्या डोक्यामध्ये घ्या
आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा आणि नामस्मरण करा. भगवंताच्या नामामध्ये चित्त लागत नाही अशा अनेक साधकांची तक्रार आहे. तक्रार असते अशी की चित्त लागत नाही. तर विचार करा की आपण ह्या मनामध्ये काय काय साठवलेलं आहे आजपर्यंत. ह्या मनामध्ये अनेक जर आपण विचित्र घटना साठवल्या असतील तर ते कसं आपलं चित्त एकाग्र होईल? नाही होणार. काही हरकत नाही, भगवंताचं नाम सोडायचं नाही. त्या नामामध्ये चित्त लागो किंवा न लागो ते जबरदस्तीने नामस्मरण करायचं. ते जबरदस्तीने नामस्मरण केलेलंच एक दिवशी तुम्हाला समाधान देईल. हळूहळू चित्त एकाग्र होईल. चित्त एकाग्र होत नाहीये म्हणून ते सोडायचं नाही. आता चित्त एकाग्र होत नाही म्हणून आपण संसार सोडतो का? प्रपंच सोडत नाही. त्याच्यावर अनेक आपण उपचार करायला जात असतो. एक बायको मिळेल तर म्हणतात ठीक आहे मला लाभत नाही ना कशा दुसरी करायची असं आपण म्हणत नाही. परंतु सद्गुरू गेले आणि सध्या काय घटना वाईट घडले तर आपण आपले सद्गुरू आपल्याला लाभले नाही सोडून देतात. म्हणजे आपल्या स्वार्थासाठी आपण काय करत असतो? कसला परमार्थ झाला? हा परमार्थ नव्हे, परमार्थ समजून करण्याचा विषय आहे. पहावे आपणासी आपण या नावज्ञान समर्थांनी साधकांना वारंवार जागृत केलेलं आहे. ते काय म्हणतात, जे जप तप वगैरे करत नाही काही नाही, जे विसरतात भगवंताला आणि संसारामध्ये मग्न झाले असतात त्यासाठी काय म्हणतात ते, माझे घातले जन्माशी त्याशी कैसे विसरावे. म्हणजे अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्याशी, माझे घातले जन्माशी त्याशी कैसे विसरावे. अशा मंडळीसाठी समर्थांनी उभी घातली. तर ते काय म्हणतात, अरे तू भगवंताला विसरतोस म्हणाले. त्याने तुला जन्माला घातलेला आहे, तो तुला अन्न देत असतो, जन्माला घातलेला आहे आणि त्याला तो विसरतोस. जो तुला अन्न देत असतो म्हणजे आता जर आपण नोकरी करत असतो म्हणजे एक प्रकारचे आपल्याला अन्न देतात तर 8 तास त्या ठिकाणी आपल्याला शरीर विकावं लागतं, तिथं झिजवावं लागतं. त्याशिवाय आपल्याला पैसा देणार नाही, त्याशिवाय अन्न मिळणार नाही. पण समर्थांचं असं म्हणणं आहे का साहेबाला तू शरीर विकतोस अन्न देणाऱ्या आणि ज्याने तुला जन्माला घातलेल्या पृथ्वीवरती आणलं त्याला तो विसरतोस. हे कसं आहे म्हणाले. म्हणजे मला वेळ मिळत नाही हे म्हणणं किती चुकीचं आहे विचार करा. आणि हा प्रपंच हा काय आपल्या बरोबर येणार नाही. प्रारब्धाने प्रपंच आलेला आहे तो सोडायचा नाही, परंतु त्याच्यामध्ये आसक्त नाही व्हायचं. जेवढं आवश्यक आहे तेवढं त्याच्यामध्ये गुंतायचं आहे, जास्त गुंतायचं नाही. आता झालं नातवंड झाले, पत्र झाले, सगळं झालं तरी सुद्धा काय म्हणतात, त्या कपाटाची किल्ली तिथे ठेवली का, इकडे असं केलं का, तसं केलं का, ते घर तू आता विकू नकोस, ते नंतर मी सांगेन तेव्हा. आता याच्यामध्ये यांनी कशा डोकी घातली पाहिजे, काही आवश्यकता नाही. आणि बरं रिकाम्या वेळेमध्ये किती आपण भांडे करतात ते वगैरे तुम्ही पहा, खेडेगावामध्ये पहा किंवा कुठल्या शहरामध्ये पहा, जेव्हा बायका एकत्र जमतात किंवा पुरुष जेव्हा एकत्र जमतात ना तेव्हा काहीतरी जास्त करून विशेष करून कीर्तनामध्ये बायकांना नावं ठेवली जास्त आहेत कारण ते जास्त गप्पा गोष्टी करतात असं कीर्तनकारांचं म्हणणं आहे. तर ते काय म्हणतात पहा, जेव्हा ह्या बायका इकडे जमतात ना तर तेव्हा सगळा इतिहास आपल्या घरातला त्यांच्या समोर उभा करतात समोरच्या व्यक्तीशी की असं असं आमचे सुनबाई असे वागतात किंवा मुलगा असं वागत असतो किंवा फळाची व्यक्ती अशी वागत असते किंवा आम्ही त्याचं लग्न केलं त्याच्यामध्ये असं घडल्या घटना, ह्या सगळ्या घटना सगळ्या वगैरे किंवा खेडेगावात असे प्रकार असतात म्हणजे गमतीदार आहे बरं का. तर त्या बायकांकडे काय म्हणतात, तुझ्या डोक्यात किती वा निघाल्या माझ्या किती डोक्यात निघाल्या म्हणजे असं काहीतरी उगीच काहीतरी त्याच्यामध्ये काही अर्थ नसतो, ह्या गोष्टींच्यामध्ये काही अर्थ नसतो. आणि भगवंताचं नाम घ्या म्हटलं तर चिंता लागत नाही, पण अशा फालतू गोष्टीमध्ये अगदी स्वतः विसरून जातात. मग त्यांना आठवण करावी लागते की आता वेळ झाली जेवायची चला. पण अशी परिस्थिती आपली भगवंताच्या नामामध्ये व्हायला पाहिजे. नामाला बसल्यानंतर घराच्या लोकांनी म्हणायला पाहिजे आता जेवायची वेळ झाली, आता माळ ठेवा बाजूला, जेवण करून घ्या, असं लोकांनी म्हटलं पाहिजे. पण असं कधीही प्रसंग येत नाही. काय येत नाही की आपल्याला भगवंताची आवडच नाही, आपल्याला विषयाची आवड आहे. तर हे विषयाची आवड जर कमी करायची असेल तर भगवंताच्या नामाला शरण द्यायला पाहिजे. सद्गुरूंची भक्ती अत्यंत मनापासून केली पाहिजे. सद्गुरू हा साक्षात भगवंतच आहे हे दृढ निष्ठा ठेवली पाहिजे. एवढं बोलून आपण हे पूर्ण करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.